शिरा खाऊन घे, नाहीतर मी बोलणार नाही हा तुझ्याशी. चालेल तुला? नाही. मग खाऊन घे. आज की नाही मी स्वतःच्या हाताने भरवणार आहे तिला. सावी, तुझ्या अतिशहाणपणामुळे कालचे 2 ड्रॉप्स वाया गेलेत, पण आज मात्र मी त्याची भरपाई करणार आहे. मी खाते. सावी, आई एवढ्या प्रेमानं घेऊन आली आहे ना, भरवतीये ना ती, मग खा की. सावी, तुला कल्पनाच नाहीये, हा शिरा खाल्ल्यानंतर तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटायला जाणार आहेस. दामिनी मॅडम, खरं तर आत्ता या क्षणी मी धैर्यांना तुमचं सत्य सांगून तुम्हाला कायमचं जेलमध्ये पाठवायला हवं, पण माझ्याकडे पुरावे नाही आहेत, म्हणून मला हे नाटक करावं लागतंय. येणारा प्रत्येक दिवस तुला तुझ्या मरणाच्या जवळ घेऊन जाणारा असेल याची सगळी खबरदारी घेणार आहे मी. धैर्यांना माहित पण नाहीये तुम्ही किती मोठा गुन्हा केलाय, आणि तरी पण काही झालं नसल्यासारखं तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकताय. माझी काळजी घेण्याचं नाटक करताय, माझ्या आईला सहानुभूती देताय, पण तुमचा खरा चेहरा लवकरच धैर्यांसमोर आणि जगासमोर आणणार आहे मी.
अरे वा, सगळा शिरा संपवला. गुड गर्ल. सावी आहेच गुड गर्ल. धैर्य, तू पण नाश्त्याला ये आता. हा, फ्रेश होऊन येतो लगेच. इकडनंच फोनचा आवाज येत होता. बघायचंच राहिलं. इथं तर काहीच नाहीये, मग आवाज कुठून येत होता? मी म्हंटल ना तुला, आवाज बाहेरून येत होता. तू ऐकलंच नाही माझं. बरोबर आहे, मे बी बाहेरनच आवाज येत असेल. बरं, मी आवरतो आता. धैर्य, अजून किती दिवस मला तुमच्यापासून गोष्टी लपवाव्या लागणार आहेत? किती दिवस तुमच्याशी खोटं बोलावं लागणार आहे काय माहिती. लवकरात लवकर दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे मिळवायलाच पाहिजे. काल वाचलीस सावी, पण आज नाही. आता हळूहळू मी दिलेल्या विषाचा परिणाम होणार आहे तुझ्यावर. आणि एक एक क्षण तू तुझ्या मरणाच्या जवळ जाणार. माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत तुला आता सावी. 14 दिवस, फक्त 14 दिवस. पुढच्या 14 दिवसात तुझा खेळ संपलेला असेल. सॉरी पप्पा, माझ्या डोळ्यासमोर त्या दामिनी मॅडमनी तुमचा खून केला आणि मी काहीच करू शकले नाही. आता सुद्धा मला त्यांचं सगळं सत्य माहित असून सुद्धा मी त्या जगासमोर अडू शकत नाहीये. उलट त्यांची नाटकी काळजी मला सहन करावी लागते. त्यांच्या हातनं जीवन जीवावं लागते. नाही, आता लवकरच त्या दामिनी मॅडमना मी जेल मधलं जेवण जेवायला लावणार. कालचा दिवस वाया गेला, पण आता पुढच्या 14 दिवसात मी दामिनी मॅडमला शिक्षा देणार. आणि हा माझा शब्द आहे पप्पा.
सावे इकडे. काय झालं इथं कशाला बोलवलेस तुम्हाला? कोणतरी पाहिलं तर काय होईल? रिने इथं नाही बघणार आपल्याला कोण. आता मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे गोळा करायचे असतील ना, तर आधी त्यांच्या रूम मध्ये आपल्याला तपासणी करायला लागेल. हा, त्यांनी पप्पांना का मारलं आणि पप्पांचा ज्या गाडीने ऍक्सिडेंट झाला त्या गाडीबद्दल आपल्याला त्यांच्या रूम मध्येच काहीतरी मिळेल. पण सावे, त्या घरी असताना शोधायचं कसं? त्या घरात असताना नाही शोधायचं. हे बघ, दर बुधवारी दामिनी मॅडम 12 ते 4 बाहेर जातात, तेव्हा आपण शोधायचं. पण सावे, त्या नसतील, बाकी सगळे असतीलच की घरात. कुणी बघितलं तर? त्याच्यासाठी माझ्याकडे एक वेगळा प्लॅन. तू फक्त 12 वाजता घरात पोच. हा बर, येते मी, तू काळजी करू नको. बरं, मी निघते, नाहीतर कोणतरी बघेल मला. हा, नीट जा, मी पण निघते. इथं घराबाहेर काय करतेस तू? मी फ्रेंडला शोधत आली होती. फ्रेंड मला कुठे दिसलाच नाही, मग त्याला शोधत मी इथपर्यंत आली. मी आता कट्टी घेणार त्याच्याशी. मला न सांगता गेला तो. मग मी नाही बोलणार. काय चाललंय हिचं नक्की? इथं काय करत होती? आणि कोणी भेटायला आलं होतं का हिला? पण इथे तर कोणी दिसत नाहीये. आता तू टाक. हा, कधी येणार ही रीना? सावे, मी पण येऊ खेळायला? रीना, अगं विचारतेस काय? ये ना. देवाला नाही नाही, आमची बॅट आहे ही. सावी, अगं ती मैत्रीण आहे ना तुझी? हा, आणि विसरलीस का? काल ती तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली होती की नाही? कलर्स आणले होते, ड्रॉइंग बुक आणली होती. मग आता तू तुझी खेळणी द्यायला हवीस ना? ठीक आहे, धर. आर्या, अजून खेळणी आण. हा, आणते. सावी, प्लॅन ऑन आहे ना? हो, म्हणूनच इथं खेळते. इथून दामिनी मॅडमच्या रूमकडे लक्ष ठेवते होते. आता दामिनी मॅडम रूमच्या बाहेर गेल्या की जाऊन त्यांची रूम चेक करूया. हा, तू बाहेर लक्ष ठेव. चालतं. सावी, हे बघ, मी बॉल आणला. ये, आता आपण बॉल खेळूया. चला.
अवंती, काय ना, मी जरा कामासाठी बाहेर चालले, घराकडे लक्ष ठेव. आणि या पोरींना माझ्या खोलीत सोडू नकोस. अरे वा, तू आज पण आलेस? होय, ते सावी सोबत खेळायला आले. चांगली गोष्ट आहे. तेवढ्यात सावीचाही छान वेळ जाईल नाही का? खेळा तुम्ही. रिने, हीच ती वेळ आहे. आत्ता जाऊया आणि दामिनी मॅडमची रूम चेक करूया. सावी अगं खरं अवंती वहिनी इथं समोरच बसल्या. कसं जायचं? आर्या, मला ना आता हा गेम आता खूप बोर झाला. आपण दुसरा गेम खेळायचा. पण आता आपण काय खेळायचं? आपण आपण चोर पोलीस खेळू. हा 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 आम्ही दोघी चोर बनतो आणि तू पोलीस बन आणि मग तू आम्हाला शोध. हा, आम्ही लपतो. हो चालेल. तू आता डोळे बंद कर, आम्ही लपायला जातो. हा हा. एक, दोन, तीन, चार, पाच. मी आले. हॅलो, काय नाही, आजपासून मी माझं काम सुरू केलंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 15 दिवसात काम होणार ना? मॅडम, अहो काळजी करू नका, सगळं तुम्हाला पाहिजे तसंच होणार आहे. तुम्ही फक्त 15 दिवस औषध देत राहा, मग जीव गेलाच म्हणून समजा. जायलाच हवा, नाहीतर 30 बाटली मी तुमच्या घशात होते. मॅडम, तुम्ही फक्त एक काळजी घ्या, काय वाटेल ते झालं तरी बाटली उघड्या हवेत ठेवू नका, नाहीतर विषाचा इफेक्ट कमी होईल. त्याची काळजी तुम्ही करू नका. बाटली मी कायम माझ्या सोबत ठेवते, कोणाच्या हाताला लागल. मी तुम्हाला परत कॉल करते. बाटली कुठे गेली? गाडी वळव पटकन. रिने, मी आज जाते. काही प्रॉब्लेम झाला तर लगेच मला आवाज दे. हा हा, देते. चल. पप्पांना दामिनी मॅडम बद्दल नक्की काय सांगायचं होतं? असं कुठलं सिक्रेट आहे ज्यामुळे दामिनी मॅडम माझ्या पप्पांच्या जीवावर उठल्या? पप्पांना ज्या गाडीने उडवलं ती गाडी कुठली होती आणि आता कुठं आहे ती? काहीतरी कळायला पाहिजे, म्हणजे जरा तरी क्लू सापडेल. दामिनी मॅडमनी स्वतःपेक्षा जास्त कधीच कोणावर विश्वास ठेवला नाही.
म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या रूम मध्येच असणार आहे. मला शोधावी लागतील. सावे, झालं की नाही? आवर की लवकर. अरे बैलगाडी चालवतोस का? चल ना लवकर. काही झालं तरी ही विषाची बाटली कोणाच्या हाताला लागता कामा नये. सावी, काय करतेस तू? शोध पटकन, काहीतरी सापडलं पाहिजे. दामिनी मॅडम कधी पण घरी परत येतील. लवकरात लवकर काहीतरी सापडायला पाहिजे.